संत तुकारामांचा जीवनविचार. लेखक निर्मल कुमार फडकुले. या सदरात संत तुकाराम महाराजांचे अभंग आणि त्याचा अर्थ आपण पाहणार आहोत. अभंग आहे: सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. घरी घरी आठवण मानी संतांचे वचन. नेले रात्रीने ते अर्धे, बाळपण ते जरा व्याधे. तुका म्हणे पुढा, घाणा जुंती जसी मुढा. संत म्हणजे केवळ देवाचे भजन करणारा एक भक्त असतो अशी कल्पना करणं चुकीचं आहे. संतांच्या हृदयात ईश्वर भक्ती असतेच, पण जीवनाची चिकित्सा करण्याची त्यांची प्रवृत्ती असते. हे जग काय आहे, या जीवनाचा नेमका अर्थ काय असू शकेल, इत्यादी गूढ प्रश्नांची ते आपल्या अनुभवाच्या संदर्भात साधक बाधक चर्चा करतात. तुकारामांनी जीवनविषयक प्रश्नांची खोल चर्चा आपल्या अभंगातून केली आहे. ते जीवनाचे आणि समाजाचे अभ्यासक होते. या तत्वचिंतक संतानं आपल्या अनुभवाचं सार स्पष्टपणाने मांडलं आहे. तुकोबांच्या डोळ्यात देखत त्यांची पहिली पत्नी आणि मूल दुष्काळात मरण पावलं. वडील भाऊ परागंदा झाला. आईवडिलांचा वियोग झाला होता. एकेकाळी चांगली चालणारी दुकानदारी दुष्काळामुळे उद्ध्वस्त झाली होती. गावातली माणसं उपासमारीनं गांजून गेली होती. त्यांच्या जगण्यालाही अर्थ नव्हता आणि मरण्यालाही अर्थ नव्हता. तुकाराम उघड्या डोळ्यांनी मानवी दुःख दैन्याचं हे विचित्र स्वरूप पाहत होते. त्यांना स्वतःलाही आयुष्याबरोबर सतत झगडावं लागलं. त्यात त्यांना अनेक जखमा झाल्या. माणसाच्या आयुष्यातली ही प्रचंड उलथापालथ पाहिल्यानंतर त्यांनी आपल्या अभंगातून एक निष्कर्ष काढला: या जगात सुख जवा एवढं थोडं आहे, दुःख मात्र पर्वतासारखं प्रचंड आहे. यासाठी संतांचं वचन मान्य करून ते नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे, असं ते म्हणतात. तुकोबा काही निराशावादी नव्हते, पण जवा इतकं सुख असतं आणि पर्वतप्राय दुःख असतं, हा त्यांचा विचार सर्वमान्य होण्यासारखा आहे. विज्ञानशास्त्रातल्या शोधांनी अनेक सुखांची साधनं निर्माण केली होती. रेडिओ आला, TV आला, विमानं आली, घरं देखील एअर कंडिशनर झाली. तऱ्हेतऱ्हेची वस्त्र प्रावरणं तयार होऊ लागली. पायातल्या पादत्राणापासून शिरस्त्राणापर्यंत क्रांती झाली. पण म्हणून आम्ही सुखी आहोत, आता दुःख उरलं नाही, असं मात्र कुणीच म्हणत नाही. उलट दुःख गणित श्रेणीत वाढली. नवनवीन रोग निर्माण झाले. प्रचंड मानसिक तणावाखाली माणूस राहू लागला. सुखसाधनं गोळा करूनही सुख, आनंद, उत्साह मनुष्य हरवून बसला. रात्रीच्या झोपेला देखील तो महाग झाला. तिजोरीत पैसा आहे, उंची दागदागिने आहेत, पण मनाला मात्र विवंचनांच्या शेकडो इंगळ्या डसत आहेत. लोभ आणि क्षोभ, क्रोध आणि मोह या विकारांच्या कात्रीत सापडलेल्या जगाला सुख कुठून मिळणार? तुकोबांच्या या निष्कर्षात विदारक सत्य आहे. त्यात अतिशयोक्ती मुळीच नाही. आपल्या या अभंगात ते म्हणतात: 100 वर्षांच्या आयुष्यातला अर्धा भाग म्हणजे साऱ्या रात्री झोपेत जातात. बाळपणात काही वर्ष जातात, तारुण्याच्या मस्तीत थोडी जातात आणि उरलेली काही रोगात आणि म्हातारपणात संपून जातात. जन्म मृत्यूरूपी घाण्याला माणूस पुन्हा पुन्हा झुंपला जातो. आयुष्याचा हा हिशेब अगदी रोखठोकपणे तुकोबांनी मांडला आहे. या प्रकारच्या नीरस आणि निराश जीवनात आपल्या पदरात कितीसं सुख पडणार आहे? जवा इतकं सुख मिळवण्यासाठी दुःखाचे पहाड चढून जाण्यात कोणता शहाणपणा आहे, याचा विचार माणसानं गंभीरपणाने केला पाहिजे. संत हा विचार स्थिर बुद्धीने करतात. ते आशावादी नाहीत, निराशावादी नाहीत किंवा पलायनवादीही नाहीत. ते सर्वार्थानं सत्यवादी आहेत. या सत्यशोधनातून त्यांना जे सापडलं ते समाज कल्याणासाठी त्यांनी सडेतोडपणाने सांगून टाकलं. कधीकधी तर जवा इतकंही सुख लाभत नाही. फुलाची पाकळीही पदरात पडत नाही, काटे मात्र नको तितके मिळतात. हे ध्यानात ठेवून संतांनी सांगितलेल्या वाटेनं मनुष्यानं चालत राहण्यातच त्याचं खरं कल्याण सामावलं आहे. तुकोबा विफलतेचा सूर आळवतात असा गैरसमज या अभंगामुळे होण्याचा संभव आहे, पण ते वैफल्याचं समर्थन करत नाहीत. आयुष्याचं कठोर दर्शन त्यांना घडवायचं आहे. दुःखावर मात करण्यासाठी मनुष्यानं आपली कर्तव्य पार पाडावीत आणि मन करारे प्रसन्न सकळ सिद्धीचे कारण असा आशाप्रेरक संदेश ते आपल्या काव्यातून देतात.
आलिया भोगासी असावे सादर असं म्हणणारा हा संत कवी जीवनाचा चिंतक असून त्याचं सम्यक स्वरूप स्पष्ट करत आहे. सुख राई एवढं, दुःख मात्र पर्वता एवढं या विधानाशी आपण सहमत आहोत. ही साऱ्यांचीच अनुभव कथा आहे. रामकृष्ण हरी. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबही जरूर करा.